नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. हा पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आणि 1 चमचा यामध्ये जिरं घालून घेतलं. याची आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपलं हे वाटण तयार झालं. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेतलं. 1 चमचा यामध्ये खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आहे आणि इथे मी 2 ते 3 कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतली आणि ती यामध्ये घातली. आता हे सर्व जिन्नस आपल्याला 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे. वाटण जळू नये तर त्यासाठी यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे पीठ गॅसच्या अगदी मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या पिठाचा रंग चेंज न होऊ देता याला आपल्याला भाजून घ्यायचे. इथे मी हे पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पिठाचा अजिबात रंग चेंज झालेला नाहीये. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घ्यायचे आहे. यामुळे पदार्थ खूप चटपटीत तयार होतो. आणि 1 चमचा यामध्ये धणे पावडर घातली आणि हे सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घेतले. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 मध्यम आकाराची बटाटे उकळून घेतली आणि त्यांची साल काढून घेतली. बटाटे असे आपल्याला किसून घ्यायचे आणि यामध्ये हे थंड करून घेतलेलं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यात घालून घेऊया. आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. यात बटाटा घातलेला आहे. बटाट्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात थोडाही वापर करायचा नाही, कारण बेसन पिठाचं हे मिश्रण मळून घेताना जास्त पाण्याची अजिबात गरज पडत नाही. इथे मी पीठ हे मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ अशा पद्धतीचं आपण तयार करून घेतलं आहे. आता या मिश्रणापासून आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे. तर थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा सुरुवातीला असा गोळा तयार करून घ्यायचा आणि याला असं टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे. इथे आपला हा वडा तयार झाला. अशाच पद्धतीने मी सर्व वडे हे तयार करून घेतलेले आहे. आता वडे आपण फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलंय. यामध्ये हे वडे घालून घ्यायचे आहे. आता हे वडे गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी फ्राय करून घ्यायचे. वड्यांची एक बाजू फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील यांना फ्राय करून घ्यायचे. इथे मी हे वडे फ्राय करून घेतले. आता यांना काढून घेऊया. बघू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे आपले तयार झालेले आहे. दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात. लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, इतके चविष्ट लागतात. एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी भिजवून घेतलेले पोहे घेतलेले आहे. यामध्ये 1 वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. याऐवजी तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता आणि 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घेऊया. आता यावरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे. इथे मी हे मिश्रण 10 मिनिटांसाठी भिजवून घेतले. आता याला मिक्स करून घ्यायचे. यातील जो रवा आहे तर तो चांगला भिजला गेलेला आहे, त्यामुळे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. यामध्ये 3 लसणच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. 1 इंच आलं घालायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही ते पाव कप दही सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये पाणी घालायचे आणि याचं आपल्याला अगदी स्मूथ असं बॅटर हे तयार करून घ्यायचे. बॅटर इथे मी तयार करून घेतलंय. बॅटरची थिकनेस बघून घ्या. जसं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घातला, पाव कप किसून घेतलेलं गाजर घातलं आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं बारीक कापून यामध्ये घातलेली आहे.
आता हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागावा त्यासाठी आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायचे। 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून घेतला। आता ही फोडणी आपल्याला या मिश्रणात घालून घ्यायची। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि बॅटर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणापासून आपण जाळीदार डोसा तयार करणार आहोत, तर त्यासाठी यामध्ये पाव चमचा आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो नसेल तर इथे तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकता। आता बॅटर चांगलं मिक्स करून घेतलंय। आता लगेच आपण डोसा बनवायला सुरुवात करूया, तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि याला तेल लावून घ्यायचंय। आता तव्यावरती 2 पडी आपल्याला हे डोस्याचं बॅटर घालून घ्यायचंय। यामध्ये आपण भाज्या घालून घेतलाय, त्यामुळे याला थोडंसं जाडसरच पसरवून घ्यायचंय आणि यावरती झाकण ठेवायचं आणि हा डोसा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साईडने भाजून झाल्यावरती वरची बाजू अशी कोरडी होते, यावरनं समजायचं एका साईडने डोसा भाजून झाला। याला पलटून घेतलंय। अशाच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा आपल्याला या डोस्याची भाजून घ्यायची। बघू शकता मस्त असा इथे आपला लुसलुशीत जाडीदार स्पंजी आणि सॉफ्ट असा हा डोसा तयार झालेला आहे। यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे हा डोसा अप्रतिम चवीचा तयार झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पौष्टिक सुद्धा तयार झालेला आहे। हा डोसा तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्येच काय सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तयार करून घेऊ शकता। चवीला अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचे, त्याच वाटीने अर्धी वाटी जाड रवा यामध्ये घालायचा आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे नाचणीचं पीठ यामध्ये घालायचे आणि 2 चमचे यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे। आता अर्धी वाटी यामध्ये दही घालायचे, पाव कप यामध्ये मकीचे दाणे, पाव कप किसून घेतलेलं गाजर आणि पाव कप यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। 2 हिरव्या मिरचींचे काप घालायचे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये मी काळी मिरी पावडर आणि 1 चमचा जिरे घालून घेतले, पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। याला सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं, यावरनं अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचंय। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता हा पदार्थ आणखी चवीला भन्नाट तयार होण्यासाठी 2 चमचे इथे मी तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला, 1 चमचा जिरं घातलं, 1 चमचा पांढरे तीळ घातले, तिळाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली। 1 ते 2 सेकंद तेलावरती याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचे। मुलं सहसा भाज्या खायला कंटाळा करतात, त्यावेळेस आपण भरपूर भाज्या घालून असा हा पदार्थ तयार करून घेऊ शकतो किंवा शाळेला उशीर झालेला असेल त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ बनवून घेऊ शकता, अगदी झटपट तयार होतो। आता मी याला मिक्स करून घेतलंय, यावरती झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचंय। इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे। आता यावरचं झाकण आपण काढूया। तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि यातील रवा देखील चांगला फुललेला आहे। आता यापासून आपण आप्पे तयार करणार आहोत, तर इथे मी 1 चमचे यात लेमन फ्लेवरचा इनो घालून घेते। इनो घातल्यामुळे आप्पे हलके फुलके तयार होतात आणि आप्पे मस्त जे स्पंजी सॉफ्ट आणि जाळीदार बनतात। इथे हे बॅटर मिक्स करून घेतले। आता वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला यापासून आप्पे बनवायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं, यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला 1-1 चमचा अशा पद्धतीने आप्यांचं मिश्रण घालून घ्यायचे। मिश्रण असं आप्पे मोल्डमध्ये फिल करताना यात थोडीशी जागा ठेवायची, कारण हे आप्पे फुलतात त्यामुळे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहे एका साईडने। इथे मी हे आप्पे एका साईडने भाजून घेतले। आता यावरचं झाकण काढायचे आणि तुम्ही बघू शकता आप्पे मस्त टम्म फुगून वर आलेले आहे। आता हे आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आप्यांची दुसरी साईड देखील आपल्याला भाजून घ्यायचे। इथे मी हे आप्पे दोघी साईडने छान भाजून घेतलेले आहे।
तयार झाले इथे आपले मिक्स व्हेजिटेबल आप्पे. चवीला अगदी भन्नाट लागतात आणि लहान मुलंच काय मोठेसुद्धा खूप आवडीने खातील इतके चविष्ट लागतात. तुम्ही बघू शकता मस्तसे क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झाले. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा लसूणची पेस्ट घालायची आहे. 2 हिरव्या मिरचीचे बारीक करून घेतलेले काप घालायचे आणि एक छोट्या साईजचा कांदा इथे मी बारीक कापून घेतला तो यामध्ये घातला. 1 चमचा जिरं घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालायचे, पाव चमचा गरम मसाला घालूया आणि पाव चमचा हिंग घालायचा. हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया. आता 1 चमचा यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस नसेल तर 1 चमचा तुम्ही इथे दही घालू शकता. थोडीशी आंबट चव ह्या पदार्थामध्ये खूप छान लागते. याला मिक्स करून घेतलं सुरुवातीला. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसे बनवायचे आहे. तर त्यासाठी या बॅटरची थिकनेस ज्या पद्धतीचं ताक असतं त्या पद्धतीची ठेवायची आहे. ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 2.5 वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हे बॅटर 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे. 5 मिनिट झालेले आहे. आता हे बॅटर आपण मिक्स करून घेऊयात. आता लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूयात. डोसे तयार करताना आपल्याला तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. आता डोस्याचे बॅटर तव्यावरती घालताना प्रत्येक वेळेस आपल्याला हे बॅटर असं मिक्स करून घ्यायचे आणि नंतरच तव्यावरती घालायचे, कारण बाजरीचं पीठ हे तळाला जाऊन बसतं त्यामुळे. आता डोस्याचं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती घालून घ्यायचे. बॅटर असं कडेने घालत जायचे कारण आतमध्ये हा तवा फार गरम असतो त्यामुळे कडेने असे हे बॅटर घालून घ्यायचं तव्यावरती. आता आपल्याला हा डोसा एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे हा डोसा मी भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता डोस्यावरती छान लाल डॉट्स आलेले आहे. यावरनं समजायचं डोसा इथे आपला छान भाजून झाला. डोस्याच्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि डोसा हा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत इथे आपला बाजरीच्या पिठाचा डोसा हा तयार झालेला आहे. हा डोसा चवीला अगदी भन्नाट लागतो. ज्या मुलांना बाजरीची भाकर आवडत नाही तर ते सुद्धा आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो. एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये जाड रवा घालायचा आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा आणि अर्धा कप यामध्ये आंबट दही घालून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं आहे. यावरनं अंदाजा येईल यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालून घ्या म्हणजे पिठाच्या यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होईल. इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. एक पसरट ताट घ्यायचं, याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे. ताटाऐवजी इथे तुम्ही कुकरचा डबा सुद्धा वापरू शकता. आता 1.5 ग्लास पाणी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये एक रिंग ठेवायची आहे. रिंग नसेल तर डब्याचं झाकण वापरलं तरी देखील चालेल. आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे. पाणी गरम झाल्यावरती हे तेल लावून घेतलेलं ताट यामध्ये ठेवून द्यायचंय. आता इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि इथे आपलं हे बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे. यातील जो रवा आहे तर तो सुद्धा चांगला फुललेला आहे. जर तुमचं बॅटर फार घट्ट झालं असेल तर यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी तुम्ही घालून घेऊ शकता, पण मला हे बॅटर अगदी परफेक्ट वाटत आहे. यामध्ये चिमूटभर हळद घालायची. हळद अगदी कमी घालायची नाही तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस येतात. 1 चमचा यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा आहे. 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 2 चमचे यात कच्चं तेल घालायचे. कच्चं तेल वापरल्यामुळे ढोकळा स्पंजी, सॉफ्ट आणि जाळीदार तयार होतो. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे. इथे मी हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे. इनो घातल्यामुळे
बॅटर छान हलकं फुलकं तयार होतं आणि त्यामुळे ढोकळा मस्त असा मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट तयार होतो. बॅटर लगेच मिक्स करून घेतल्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर आपल्याला ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवूयात आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. इथे बरोबर 12 मिनिटं मी हा ढोकळा शिजवून घेतला आहे. बघू शकता मस्त असा ढोकळा टम्म फुगून वर आलेला आहे. आणि आता ढोकळा चेक करून घ्यायचा आहे. टूथपिक क्लीन आलेली आहे, याचे अर्थ इथे आपला ढोकळा मस्त शिजलेला आहे. आता हा ढोकळा हलका थंड करून घ्यायचा आहे. थंड होत आहे ढोकळा, तोपर्यंत ढोकळ्यासाठी एक फोडणी तयार करून घेऊया. 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग आणि 4 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली. आता आपल्याला ही मिरची पांढरे डाग येईपर्यंत 1 ते 2 सेकंद चांगली या तेलामध्ये परतून घ्यायची. मिरची परतून झालेली आहे. इथे आपली ही फोडणी तयार झाली. आता ही गरम गरम फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आणि ढोकळ्यावरती सगळीकडे पसरवून घ्यायचे. आणि आता हा ढोकळा कट करून घेऊया. ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा किती स्पंजी सॉफ्ट असा तयार झालेला आहे. ढोकळा दिसायला एवढा सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा चवीलाही अगदी भन्नाट तयार झालेला आहे. यातील एक पीस मी तुम्हाला काढून दाखवत आहे. बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर असा जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे. अगदी झटपट तयार होतो आणि मस्त असा चवीला भन्नाट लागतो. एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिन बॉक्समध्येच काय नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. रवा इथे आपल्याला जाड वापरायचा आहे, बारीक रवा अजिबात वापरू नका. आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 1 वाटी ताक घालून घ्यायचे. ताक नसेल तर अर्धी वाटी इथे तुम्ही दही घालू शकता. आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेऊया. यावरून अंदाजा येईल यामध्ये किती पाणी घालायचे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. इथे मी याचे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आणि हे बॅटर तयार करण्यासाठी 1 वाटी पाणी एवढं मी वापरलेलं आहे. आता या बॅटरवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. इथे आपल्याला इडली तयार करायची आहे, तर त्यासाठी इथे मी इडली मोल्ड घेतलेले आहे. याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि इथे आपलं हे जे बॅटर आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे. यातील जो रवा आहे तर तो सुद्धा चांगला भिजला गेलेला आहे. याला एकदा मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरचीचे बारीक करून घेतलेले काप घालायचे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायचे. पाव चमचा हळदी पावडर घालूया. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचे. बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आता मिक्स करून घेऊया. इथे आपलं हे इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. इडली छान मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट आणि जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे. इनो घातल्यामुळे इडली खूप हलकी तयार होते आणि मस्त अशी स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनते. आता आपल्याला इनो घातल्यानंतर बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला इडली बनवायला सुरुवात करायची आहे. इथे आपण इडली मोल्डला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं होतं. यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे. इडलीचं बॅटर असं मोल्डमध्ये फिल करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडीशी यामध्ये जागा ठेवायची कारण इडल्या या फुलतात. आता हे बॅटर असं यामध्ये घालून घेतल्यानंतर थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये जर काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा निघून जातील. आता इडली स्टीम करण्यासाठी आधीच मी पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये आपल्याला हे इडलीचे स्टँड ठेवून द्यायचे आहे. झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला या इडल्या 8 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहे. 8 मिनिटांनंतर आता मी झाकण उघडते आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या या इडल्या शिजल्या गेलेल्या आहे. इडल्या मस्त टम्म फुगून वर आलेल्या आहे. आता ह्या इडल्या आपण चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ इथे आपली ही इडली शिजलेली आहे.
आता आपल्याला ही इडली थोडीशी थंड करून घ्यायची आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने याच्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि इडली ही डिमोल्ड करून घ्यायची। आता मी यातील एक इडली तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता अगदी छान अशी जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे। जेवढी जाळीदार आहे तेवढी स्पंजी आणि सॉफ्ट अशी ही इडली तयार होते। दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागते। तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण तयार करायचे, तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलंय। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता थोडंसं जाडसर असं याचं आपल्याला वाटण हे तयार करून घ्यायचे। इथे आपलं हे वाटण तयार झालं। आता एका मोठ्या परातीमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घालून घ्यायचे। आता त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता पोहे खायचे 2 चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता पाव चमचा हळदी पावडर घालायचे, पाव चमचा गरम मसाला घालायचे, पाव चमचा हिंग घालून घेऊया आणि 1 चमचा धणे पावडर घालायचे आहे। इथे मी 3 मोठ्या आकाराची अळूची पानं घेतलेली होती। पानं चांगली धुवून घेतली आणि नंतर अशा पद्धतीने अगदी बारीक असं मी याला कापून घेतलेलं आहे। आता ही पानं आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि बारीक कापून घेतलेली थोडीशी यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे। तिळाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। आता चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याला मी मिक्स करून घेतलेला आहे। आता हा पदार्थ चटपटीत तयार होण्यासाठी इथे मी 1 इंच चिंचेचं तुकडं आणि लिंबाच्या साईज एवढा गूळ पाण्यामध्ये भिजत घातलेला होता। चिंच आणि गूळ पाण्यामध्ये छान भिजल्यानंतर पाणी मी चांगलं गाळून घेतलं आणि हे पाणी असं आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे। याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं, यावरनं अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचे। याला मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा हा मळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला अळूच्या पानांचं थालीपीठ तयार करायचं आहे, तर त्यासाठी पीठ हे थोडंसं सैल मळायचं आहे, म्हणजे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल। पीठ इथे मी मळून घेतलंय। आता थालीपीठ तयार करण्यासाठी थोडासा गोळा हातामध्ये घ्यायचा, ज्या साईजचा तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तेवढं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने उंडा हा तयार करून घ्यायचा आहे। आता लगेच आपण थालीपीठ हे थापून घेऊयात, तर त्यासाठी इथे मी एक सुती कापड ओला करून घेतलंय। यावरती हा तयार केलेला उंडा ठेवायचा आहे, हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। आता इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला अशा पद्धतीने होल्स हे करून घ्यायचे आहे। आता लगेच आपण हे थालीपीठ भाजून घेऊयात। थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलाय। याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। आता हे थालीपीठ तव्यावरती घालताना अशा पद्धतीने कापडासहित तव्यावरती घालायचं आणि अगदी हलक्या हाताने हा कापड यावरनं काढून घ्यायचा आहे। आता या थालीपीठाच्या कडेने आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ एका साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया। इथे मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे एका साईडने। आता याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घ्यायचे। कडेने असं तेल घालायचं आहे, म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे ते मस्तसं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं भाजलं जाईल। इथे मी हे थालीपीठ दोघी बाजूंनी छान भाजून घेतलंय। आता आपण याला काढून घेऊया। असं हे अळूच्या पानांचं थालीपीठ मस्तसं गोड आणि आंबट चवीचं तयार होतं आणि चवीलाही अगदी भन्नाट असं हे थालीपीठ लागतं। ज्या मुलांना बाजरीची भाकरी अजिबात आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील, इतकं चविष्ट असं हे थालीपीठ तयार होतं। एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।